तेथे कर माझे जुळती. संस्थेच्या कार्यासाठी व लौकिकासाठी क्षण क्षण वेचणारा, कणाकणाने झिजणारा, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यरत राहून आत्मसमर्पण करणारा, संस्थेचा मानद सदस्य म्हणून सन्मानित झालेला, आजगाव येथील ज्ञान मंदिराचा, क्रीडांगणाचा, विज्ञान मंदिराचा, प्रसाधनगृहांचा व एकूणच शालेय परिसराचा कल्पक शिल्पकार, माजी मुख्याध्यापक, विद्याविहार इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आजगाव व कार्यकारी अधिकारी लोककल्याण शिक्षण संस्था मुंबई, रामचंद्र गोविंद सामंत, MA DBEd, जन्म 10/11/1934, मृत्यू 25/2/1993, सेवाकाल 1962 ते 1992. या स्मृती अंकासंबंधी लोककल्याण शिक्षण संस्था मुंबईतर्फे आजगाव येथे चालवल्या जाणाऱ्या विद्याविहार इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या संस्थांचे माजी मुख्याध्यापक कै श्री रामचंद्र गोविंद सामंत यांची प्रथम पुण्यतिथी दिनांक 25 फेब्रुवारी 1994 रोजी संपादित झाली. सन 1962 ते 1992 या 30 वर्षांच्या कालखंडात शिक्षक या नात्याने त्याने अध्यापनाचे काम तळमळीने व चोखपणे तर पार पाडलेच, परंतु आजगावसारख्या ग्रामीण भागातल्या आपल्या सीमित अशा कार्यक्षेत्रात आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी जो चिरस्थायी शैक्षणिक व सामाजिक कार्य केले, उच्च ध्येय निष्ठेने, शिस्तपालनाने वेळ पडल्यास प्राणार्पण करूनही स्वीकारलेल्या तत्वासाठी झगडत राहण्याचे जे आदर्श त्याने घालून दिले व स्वतः आचरणात आणले त्याला तोड नव्हते. तत्वनिष्ठेत ते जितके कठोर होते तितकेच उपेक्षिताबद्दल सहृदय होते. स्वतः कळ सोसून स्वकीयांच्या सुखाचा स्वार्थी विचार न करिता गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला. संस्थेचे ध्येय धोरण उज्ज्वल राहावे, तिचा नाव लौकिक वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. पैशाची श्रीमंती नसतानाही स्वकष्टार्जित मिळकतीतून संस्थेला, माजी विद्यार्थी संघटनेला, बालवाड्यांना, क्रीडा मंडळांना देणग्या देण्याची व्यवस्था करून सामाजिक उन्नतीसाठी दान देण्याचे धडे त्यांनी घालून दिले. अशा सामंत गुरुजींच्या सामाजिक प्रेरणांचा उगम कोठे होता व आंतरिक तळमळ व ध्येयासाठी त्याने कुठून प्राप्त केली होती त्याचा शोध घेता यावा हा उद्देश स्मृती अंक काढण्यामागे होता. तो सर्वस्वी साध्य झाला आहे असे म्हणता येत नसले तरी एक गोष्ट स्पष्ट होती की विद्यार्थ्यांची सेवा ही त्याने बालसेवा मानली. शिक्षण हेच बाल उन्नतीचे साधन आहे हे त्यांना मनोमन पटले होते. संस्थेचे शैक्षणिक धोरण सतत बाल विकासासाठी जोपासत राहणे व राबविणे यातच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे हे त्याने मुळापासून ठरवले होते. सतत काम करत राहणे हा त्याने आपला धर्म मानला होता. लौकिक अर्थाने देवदेवतांची पूजा अर्चा करण्याची आवश्यकता त्यांना कधीच भासली नाही. अटळ अशा मूर्तीने त्यांना गाठेपर्यंत ते संस्थेचे काम करत होते. जणू संस्था व आजगाव यासाठीच त्यांचा जन्म होता. त्यांचे कार्य विस्तृत जलाशया इतके विशाल व व्यापक नव्हते, परंतु शिक्षण क्षेत्रातील त्यांची समाजसेवा समुद्राच्या तळाचाही वेध घेण्या इतकी सखोल निश्चित होती. त्यांच्या आत्म्याला संस्थेतर्फे आदरयुक्त श्रद्धांजली. जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग 1975-76 शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व प्रशंसनीय लोकसेवा केल्याबद्दल श्री रामचंद्र गो सामंत यांना हा जिल्हा परिषद पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. सभापती गोविंदराव निकम, शिक्षण समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी. दिनांक 30/11/1992 रोजी सेवानिवृत्तीच्या वेळी अर्पण करण्यात आलेले मानपत्र गुरुवर्य रामचंद्र गोविंद सामंत यास सादर अभिवादन. आपण दिनांक 30 नोव्हेंबर 1992 रोजी 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर लोककल्याण शिक्षण संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या संस्थांच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होत आहात. अशावेळी आपल्या सर्व चाहत्यांना वाटणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक म्हणून आम्ही आपणास हे मानपत्र अर्पण करीत आहोत.
परशुरामाच्या पुण्यभूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळे या गावी एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊन आपण प्राथमिक शिक्षक म्हणूनच कोकणात सह्याद्रीच्या पायथ्याशी शिवापूर या गावी आपल्या शिक्षकी पेशास 1954च्या डिसेंबरमध्ये सुरुवात केली. 1954 ते 1961 या काळात आपल्या शिक्षकी पेशाच्या निमित्ताने आपणास कोकणच्या या दुर्गम भागात बरीच पायपीट करावी लागत होती. निसर्गाचे सानिध्य आपले हे सुरुवातीचे खडतर जीवन गेल्यामुळे जिद्द आणि कणखरपणा हे गुण आपल्या अंगी आपण बाणवलेत. एवढेच नव्हे तर अपार कष्ट करण्याचे बाळकडू मेहनत करून पुढे जाण्याचा दुर्दम्य आशावाद व कृतीला योग्य विचारांची ठाम बैठक देण्याची कला, यातून आपण आपले व्यक्तिमत्व याच कठीण काळात व परिस्थितीत घडवीत गेला. 1961 साली आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही आपली शैक्षणिक पात्रता वाढवायला हवी या एका उद्देशाने प्रेरित होऊन आपण आपल्या नोकरीचा राजीनामा दिलात आणि गारगोटीला प्रशिक्षणासाठी गेलात. हाताशी अपुरी साधन सामुग्री असताना केवळ ध्येयनिष्ठा व जबर आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण आपले प्रशिक्षण पुरे करून 1962च्या जूनमध्ये लोककल्याण शिक्षण संस्थेच्या त्याच वर्षी सुरू झालेल्या विद्याविकास अध्यापक विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाला. आपल्या ठिकाणी वसत असलेले व्यावहारिक चातुर्य, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, निर्भयता, शिस्तप्रियता व सचोटी या गुणामुळे 1966 साली आपणास संस्थेने अध्यापक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक या जागेवरून त्या संस्थेच्या विद्याविहार इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून बढती दिली. त्या दिवसापासून आज मितीपर्यंत या संस्थेची जी नियोजनबद्ध प्रगती झाली, या भूमीला जो योग्य आकार मिळाला, या जागेवर ज्या इमारती उभ्या राहिल्या, मुलावर योग्य संस्कार करून आपण जी त्यांची जडणघडण केली, शाळेत जे नवनवीन उपक्रम कार्यान्वित केले गेले, या सर्व गोष्टी आपण आपल्या पराकाष्ठेची हौस, दृढ आत्मविश्वास, नैतिक मूल्यांची जाण व कल्पकता याच्या बळावरच साध्य केल्यात. विद्याविहार इंग्लिश स्कूलने आपल्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत झपाट्याने केलेली कौतुकास्पद प्रगती विद्यार्थ्यांचे पालक, आसगाव व आसमंतातील नागरिक आणि संस्थेचे चालक या सर्वांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आपल्या आमदनीत गुणाने व सुव्यवस्थेने आदर्श शिक्षण संस्था म्हणून विद्याविहार इंग्लिश स्कूलने मिळवलेला लौकिक सर्वतोमुखी झालेला आहे. शिक्षण खात्यामध्ये ही शाळा म्हणजे एक आदर्श व्यवस्थापन आहे असे मत आहे. आपल्या शाळेने चारित्र्य संपन्न मुले घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. काही परदेशी पाहुण्यांनी खेड्यातील या शिक्षण प्रकल्पाची मुक्तकंठाने प्रशंसाही केलेली आहे. या शाळेतील शिक्षण केवळ पुस्तकी नसून ते विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास घडवून आणणारे आहे. आपण शारीरिक शिक्षणास उत्तेजन देऊन कठीण परिस्थितीतही शाळेला 5 मोठी क्रीडांगणे उपलब्ध करून दिली आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या शाळेत दरवर्षी 4 दिवसांचा क्रीडा महोत्सव सुरू करून त्याचा उपयोग संस्कार क्षमता वाढवण्यासाठी व मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी केला जात आहे. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आपण घडवीत आहात. ही शाळा हे गावातील सांस्कृतिक केंद्र आहे या भावनेने आपण वाढविली आहे. तंत्र व शास्त्र यांचा पगडा असलेल्या आजच्या दिवसात आपल्या खेड्यातील मुले मागे राहू नयेत आणि त्या शिक्षणापासून वंचित होऊ नयेत म्हणून अपार कष्ट करून ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ही विज्ञान शाखा आपण जिद्दीने चालवित आलात. त्यावर कळस म्हणून संगणकाचे शिक्षण देण्याची धडपड आपण केलीत व छोट्याशा खेड्यात विज्ञान शाखेसाठी विद्यार्थी जमवण्याचे अपार कष्ट घेतलेत. वेळप्रसंगी अगदी गरीब विद्यार्थ्यांची मोफत पुस्तकांची व जेवणाचीही सोय केलीत. उद्देश एकच की गरीब मुलांनी आपल्या पायावर उभे राहण्यास शिकावे. विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देऊन प्रसंगी कठोरतेने तर प्रसंगी मातेच्या ममतेने त्यांना आपण मार्गदर्शन केलेत. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून मुलावर स्वच्छतेचे ठसे महत्त्व उमटवलेत. 1975 साली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रातील आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व प्रशंसनीय लोकसेवेबद्दल पुरस्कार देऊन आपणास सन्मानित केले. या शाळेला आपण कितीतरी उज्ज्वल यश प्राप्त करून दिले आहे. या आपल्या जवळजवळ 3 तपांच्या तपश्चर्येला आलेले फळ आहे. आपल्या महान कर्तृत्वाला चारित्र्याचा सुगंध आणि त्यागाची झळाळी असून त्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याची जोड असल्यामुळे आपल्या जीवनचरित्र आदर्श म्हणून अनुकरणीय आहे. लोककल्याण शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक दालनामध्ये नवनवे आदर्श घालून देण्यासाठी
आपणास दीर्घ आरोग्यपूर्ण आयुष्य व समृद्धता लाभो अशी आमची शुभकामना व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. वसंत राव वरेरकर, अध्यक्ष, लोक कल्याण शिक्षण संस्था, मुंबई. दिनांक 30/11/1992. मान्य श्री मा वि. दुभाषी, सरचिटणीस, लोक कल्याण शिक्षण संस्था, मुंबई. मुख्याध्यापक श्री राघव सामंत. एक कर्तृत्व. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे मुख्याध्यापक श्री रामचंद्र गोविंद सामंत हे नोव्हेंबर 1992 अखेर सेवानिवृत्त होत आहेत. 20 वर्षापूर्वी लोककल्याण शिक्षण संस्थेच्या निमित्ताने सामंत गुरुजींचा व माझा संबंध आला. गोरा रंग, सडपातळ शरीरयष्टी, साधी राहणी, अबोल वृत्ती, प्रथम भेटायला येणाऱ्या माणसाविषयी सावध भूमिका, मनाच्या गडद डोहात काय चालले आहे हे अजिबात कळू न देणारी अखंड सावधानता, औपचारिक भावनांचा लवलेश दिसू नये इतका प्रामाणिकपणा, संन्याशाला लाजवेल इतकी अलिप्त वृत्ती, मात्र याबरोबर एखाद्या अल्प पारदर्शी काचपात्रात दडलेली ज्योत आपल्या अस्तित्वाची सुखद अशी जाणीव करून देत असते. त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरील मंद झाक त्यांच्या वेगळेपणाची साक्ष त्यावेळीही करून देत होती. ती त्यांच्या मनात दडलेल्या एखाद्या प्रखर विचाराची द्योतक होती की भावी कर्तृत्वाच्या आत्मविश्वासाची, ही आजही सांगणे कठीण आहे. सामान्य माणसाप्रमाणे एरवी 4 चौघात वावरणारे सामंत गुरुजी हे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत हे काहीसे उशिराच माझ्या ध्यानी आले. अर्थात बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून आपण होऊन स्वीकारलेले विचार आचरणात आणताना ते त्याने स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले. ग्रामीण भागातील माणूस साधारणपणे देवभोळा असतो, मात्र ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेल्या गुरुजींनी ग्रामीण जनतेचे देवभोळेपण घेतले नाही. देव, धर्म व कर्मकांड यांचे स्तोम स्वार्थी व आपमतलबी माणसांनी माजविले. स्वतःचे वर्चस्व अबाधित राहावे, सत्ता निरंकुशपणे गाजविता यावी व भौतिक सुविधांची लयलूट करता यावी म्हणून धर्मभोळेपणाला ढोंगी व लबाड लोकांनी खतपाणी घातले. अशा प्रकारच्या विचारांचा अपरिवर्तनीय प्रभाव त्यांच्यावर होता असे दिसते. गुरुजी देवालयात जात नाहीत हे एका महत्त्वाच्या समारंभाच्या वेळी स्पष्ट झाले व देवदेवतांच्या मंदिरापेक्षा आजगाव येथील आपल्या छोट्याशा कर्मभूमीत विज्ञान मंदिर, विद्या मंदिर, प्रयोगशाळा, संगणक केंद्र, क्रीडा केंद्र, खुली मैदाने, विहीर, स्वच्छतागृहे बांधण्यात व सजावण्यात त्यांना खरे समाधान होते हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. केवळ शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी, अगर शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठीच त्यांनी हे सर्व कार्य केले असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक होईल. त्यांच्या या कार्यात सीमित प्रमाणात का होईना ग्रामीण उन्नतीचा सामाजिक आशयही होता. गुरुजी ग्रामीण भागात वाढलेले, तेथील जीवनाशी एकरूप झालेले, शहरी जीवनाचा त्यांना एक प्रकारचा तिटकाराच. शहरात 2 दिवस राहीन म्हटले तर त्यांना अवघडल्यासारखे होई. एखाद्या गावात ग्रामीण मुलामुलींची शिक्षणाद्वारे उन्नती करावी व पर्यायाने ग्रामीण जनतेचे हित साधावे असा संकल्प त्यांच्याकडे पूर्वीपासून असावा. संकल्पपूर्तीसाठी आवश्यक असणारी ध्येयता, सचोटी व प्रामाणिकपणा त्यांच्याकडे मुळाचीच होती. त्यांना हवी असलेली संधी मिळवून दिली ती वा प्राचार्य भाईसाहेब आजगावकर यांनी. गुरुजींची ध्येयता, सचोटी व कष्ट करण्याची क्षमता त्यांनी हेरली असावी. 1962 आजगाव येथील D.Ed कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापक म्हणून त्यांना बोलावून घेतले. आजगावचे D.Ed कॉलेज, इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ही आजगावच्या एका टोकाला असलेल्या खडकाळ टेकडीवर वसवली गेलेली आहेत. 1961 ही टेकडी झाडाझुडपात हरवलेली होती. कोल्हे लांडगे तेथे वस्तीला असत. टेकडीच्या उतरंडीवर दास्तान म्हणून सावंतवाडी संस्थांच्या जमान्यातील दारू गाळण्याची एक गाळेवजा जुनी व पडकी वास्तू होती. तेथील जमीन ठिकठिकाणी उखडलेली होती, छप्पर फाटलेले होते. आवश्यक त्या दुरुस्त्या करून संस्थेने नव्यानेच तेथे शैक्षणिक उपक्रम सुरू केला होता. तेथे आदर्श शैक्षणिक परिसर निर्माण करण्याची संधी गुरुजींच्या आजगाव येथील नेमणुकीने त्यांना आणून दिली होती.
1966 साली सामंत गुरुजींना DED कॉलेजवरून शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नेमण्यात आले. प्रथम त्यांनी कार्यालयीन बाबीकडे लक्ष पुरवले व उत्तम दप्तर ठेवणारी जिल्ह्यातील शाळा म्हणून शाळेस लौकिक मिळवून दिला. 1975 साली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व प्रशंसनीय लोकसेवेबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. तन्मयतेने शिकवणारे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यात त्यांची ख्याती होतीच, परंतु केवळ कार्यालयीन कार्यक्षमता वाढवण्याकडे व अध्यापन कौशल्याकडे भर देण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले असे नसून संस्थेच्या वास्तुविकासाकडेही तितक्याच निष्ठेने व जिद्दीने त्यांनी लक्ष पुरविले. संस्थेने त्यांना त्यांच्या कार्यात वेळोवेळी प्रोत्साहन दिले. गेल्या 15-20 वर्षात सामंत गुरुजींनी विविध बांधकामे हाती घेऊन आजगाव येथील आडरान टेकडीचा कायापालट केला. तेथे आता आदर्श शैक्षणिक परिसर व आजगावचे सांस्कृतिक केंद्र निर्माण झाले आहे. तेथील परिसर स्वच्छ व बांधकामे रेखीव आहेत. बांधकामात ग्रामीण जीवनाला साजेशी, ग्रामीण जनतेला आकर्षून घेणारी व आधुनिकतेला स्पर्श करून जाणारी सौंदर्यदृष्टी आहे. ग्रामीण मुलामुलींना स्वच्छतेचा, नीटनेटकेपणाचा, सौंदर्याचा जणू कानमंत्र देण्यासाठी हा परिसर आतुर झाला आहे असे वाटते. ही बांधकामे करताना गुरुजींनी अथक परिश्रम घेतले. गरज पडल्यास कोणताही त्याग करण्याची व एकट्याने कार्यतळी नेण्याची तयारी ठेवली. ही ध्येयनिष्ठा, ही तळमळ कोणत्या आंतरिक प्रेरणेने त्यांना मिळाली असावी. देवळातल्या देवाला देव न मानणाऱ्या गुरुजींना मानवी स्वसामर्थ्याचे, स्वकष्टाचे, कडक शिस्तीचे, निरपेक्षतेचे व त्यागाचे नमुनावजा प्रात्यक्ष तर दाखवायचे नव्हते ना. ग्रामीण भागात गुरुजींसारखे वंदनीय, आदर्श व ध्येयवादी शिक्षक असतील त्यांना व सामंत गुरुजींना माझे नम्र अभिवादन. सामंत गुरुजींचे उर्वरित आयुष्य निरामय, सुखाचे, समाधानाचे व समृद्धीचे जावं हीच त्यांच्या सेवानिवृत्तीची समय इच्छा. आठवण्यासारखं खूप आहे. माननीय नाद राजाध्यक्ष, संस्थापक सदस्य, लोक शी संस्था मुंबई. आपुलकीने आणि प्रेमाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सामंत गुरुजी केवळ इमारत नव्हे, शाळा नव्हे, तर त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांचे परस्पर संबंध, शाळेतील सांस्कृतिक परंपरा, ज्ञान करता करता साधला जाणारा मुलांचा सर्वांगीण विकास इत्यादी गोष्टी जेथे घडल्या जातात ते आनंदमय वातावरण म्हणजे शाळा होय. हे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे व टिकवण्याचे काम दिवंगत मुख्याध्यापक श्री राघव सामंत यांनी आपल्या सर्वांना आपुलकीने व प्रेमाने वागून सर्वांचे सहकार्य घेत केलेले आहे. वरील दोघांमुळेच या संस्थेला आजचे शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. संस्था त्यांची अत्यंत ऋणी आहे. विज्ञान शिक्षक आणि सामंत गुरुजी. सुरुवातीला विज्ञान शाखा चालवणे म्हणजे दोरीवरची कसरत होती. विज्ञान शाखेकडे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आले पाहिजेत यासाठी बाहेरच्या मुलांसाठी वसतिगृहही आम्ही सुरू केले. विद्यार्थ्यांना काही वेळेला सामुदायिकरित्या, काही वेळेला व्यक्तिशः विज्ञानाचे जीवनातील महत्त्व पटवून देत त्यांची मने तयार करण्याचे कार्य आमचे मुख्याध्यापक श्री राघव सामंत यांनी अत्यंत कळकळीने केले. त्यात त्यांना चांगलेच यश लाभले. विज्ञानासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करून दाखवले. प्रयोगातून विज्ञान कार्यान्वित झाले. निसर्ग ही सुद्धा एक भली मोठी प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी प्रयोगशाळेत नवनवीन वस्तूंची भर पडू लागली. माननीय मा गु कनबरकर विज्ञान शिक्षक, सौ अन प्रभू सहाय्यक शिक्षिका. अन प्रभू म्हणतात. श्री सामंत सर यांनी या ज्ञान मंदिरांच्या विकासाचा ध्यास घेऊन आपले सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि ज्ञानशूर व्यक्ती व संस्था यांच्या एकजुटीने वेगवेगळ्या योजना राबविल्या आणि यशस्वीही केल्या. त्यामुळे हा ज्ञानवृक्ष बहरून निघालेला आहे. त्याचा परिमळ सगळीकडे पसरलेला आहे. मान्य श्री रा. धाकोरकर सर म्हणतात, मराठी व संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकांची ओळख जेव्हा करून दिली जाऊ लागली तेव्हाचे दिवस मला आठवतात. व्यासंगाने ओथंबलेले सामंत सर समोर येतात. सडपातळ ध्येयष्टी, गोरेला रंग आणि बुद्धीची झाक असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सामंत सर. ते संस्कृत शिकवायला लागले की तासिका संपली केव्हा
हे कळायचेही नाही. त्यांची विषयाची सखोल तयारी, भाषा सौंदर्याने नटलेली मिश्कील शैली आम्हावर छाप पाडून जायची. कधीकधी त्यांच्या स्पष्ट व बेछूट वागण्याने वर्गात नाराजी पसरायची. पण त्यांच्या तासिकेची वाट आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहायचो. सुरुवातीला ते मराठी शिकवीत. भाषेतील बारकावे, त्यातला अर्थछटा उलगडून दाखवणे गोष्टी सामंत सरांनीच कराव्यात. सामंत सरांचे यशोदायी सारथ्य ज्ञानतीर्थाकडे नेणारे असे मत श्री वि. स. माईनकर सर, अधीक्षक विद्याविहार इंग्लिश स्कूल आसगाव यांनी व्यक्त केलेले आहे. व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिकपणा, कमालीची जिद्द व सर्वांचे सहकार्य मिळवण्याचे कसब आणि द्रष्टेपण यामुळे त्यांनी जी पावले टाकली ती संस्थेच्या प्रगतीच्या यशाची द्योतक ठरली. इसवी सन 1972 नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्यानंतर नव्या आकृतिबंधानुसार आपल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेच्या अभ्यासाची सोय व्हावी म्हणून इसवी सन 1975 संस्थेने ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना केली. हे एक धाडसाचे पाऊल होते, कारण जवळच मान्यवर व अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आणि परंपरा लाभलेली संस्था होती. विज्ञानाविषयीसाठी लागणाऱ्या सुसज्ज प्रयोगशाळा, दर्जेदार अध्यापक वर्ग आणि आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता संस्थाचालक आणि श्री सामंत सर यांच्या अपार धडपडीमुळे व जिद्दीमुळे येथे विज्ञान शाखेचं वर्ग सुरू करण्यास शासनाने ते मान्यता दिली. सगळ्यांच्या कष्टाला फळ आले. या संदर्भात इमारतीची अडचण भासू नये म्हणून इसवी सन 1974 संस्थेच्या मालकीची स्वतंत्र इमारत या आवारात डौलाने उभी राहिली. आसगाव परिसराला आता ज्ञानतीर्थाचे स्वरूप आले. ही गरज सर्वांच्या सहकार्यामधून साकार झाली. आम्हा सर्वांना अत्यंत आनंद झाला. मुख्याध्यापक अंबिये म्हणतात, एक द्रष्टा मुख्याध्यापक गुरुवर्य कै रा. गो. सामंत. समाजात द्रष्टे लोक फार कमी असतात, नतद्रष्टे फार असतात. भविष्याचा वेध घेऊन काळाची पावले लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणारे फार कमी असतात. स्वतःला संस्थेची सेवा घडण्याचे भाग्य लाभलेले गुरुवर्य कै रा. गो. सामंत हे एक लोकोत्तर पुरुष होऊन गेले असे म्हणावे लागते. मनुष्य काही श्रद्धांच्या आधारे जगत असतो. त्यातील पहिली श्रद्धा तो आपल्या बुद्धीवर ठेवतो. विचारशक्ती हे माणसाला मिळालेले एक अलौकिक वरदान आहे. जीवनातील गहन प्रश्न सोडवण्यास विचारशक्ती मदत करते. संस्कृत भाषा व त्या भाषेतील साहित्याचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम झाला व त्यामुळे आपण सुसंस्कृत झालो असे ते मला सांगत. त्यांच्या ठिकाणी नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व या तिन्ही गुणांचा त्रिवेणी संगम झाला होता. दाता भवती वा न वा असे संस्कृत वचन आहे. त्यांनी आपण मिळवलेल्या कामाच्या पैशातून बरीच रक्कम सामाजिक संस्थांना दिलेली आहे. केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे ही समर्थ रामदासांची उक्ती आपल्याला पटते, पण ती आचरणात आणताना फार कष्ट पडतात. सामंत सरांनी आधी केले मग सांगितले. त्यांचा पहिला स्मृतिदिन पाळला जात असताना त्यांच्या स्मृतीच्या आठवणी मनामध्ये गर्दी करू लागतात. सुरंगीच्या वळेसराभोवती जशा माशा घोंगावतात तशा आठवणी मनामध्ये गर्दी करतात. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, कामाचा उरक, दातृत्व, वक्तृत्व, नेतृत्व, संकटाला न डगमगता सामोरे जाणे, रामशास्त्री बाणा असे अनेक सद्गुण त्यांच्या अंगी होते. त्यांना आज आपण श्रद्धांजली वाहत आहोत. त्यांच्या सद्गुणापैकी एखादा सद्गुण अंगी बांधवण्याचा प्रयत्न केला तर सामंत सरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली असे म्हणायला हरकत नाही. लोककल्याण शिक्षण संस्थेच्या इतिहासात अशी नोंद असेल, पुन्हा गुरुवर्य कै रा. गो. सामंत होणे नाही. ते अद्वितीय होते, ते लोकोत्तर होते. त्या दीपस्तंभाच्या प्रकाशात संस्थेने काही काळ वाटचाल केली. आता प्रकाश लोप पावला. आम्ही आता चाचपडत आहोत. दुसऱ्या दीपस्तंभाची वाट पाहत आहोत. सौ अन्नपूर्णा नरहरी प्रभू सहाय्यक शिक्षिका म्हणतात, लोककल्याण शिक्षण संस्थेचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य कै रा. गो. सामंत. एक प्राथमिक शिक्षक म्हणून खेडेगावातच आपल्या जीवनाची सुरुवात करून यशस्वी विश्वस्त बनलेले असे हे एक उज्ज्वल व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृतीतील ग्रामीण लोकजीवनाची पार्श्वभूमी लाभलेले हे एक कृतार्थ जीवन होते.
कोणत्याही बिकट परिस्थितीस आपल्या प्रखर ध्येयवादाने तोंड देत स्वाभिमानाने जीवन जगणारे हे एक निर्मळ व्यक्तिमत्व होते. 30 नोव्हेंबर 1993ला सर सेवानिवृत्त झाले. शारदेचे उपासक निवृत्त झाले. दास्तान वास्तू गहिवरून आली, हेलावून गेली. सामंत सरांची कारकीर्द संपली. एक दैदिप्यमान पर्व संपले. संस्थेच्या प्रगती रथाचा कुशल सारथी काळाच्या पडद्याआड गेला तरी सर्वांच्या सहकार्याने हा प्रगतीचा रथ अशीच पुढे वेगाने आगेकूच करू लागला. सर्वांच्या सहकार्याने हे आनंदमय वातावरण अधिक आनंदमय बनू लागले तरच काही सामंत सरांच्या आत्म्यात शांती लाभेल. माननीय श्री तू य खणगावकर, सहाय्यक शिक्षक. 12 जुलै 1980 शनिवारचा दिवस. दुपारचे 12 वाजलेले. प्रवासाची दगदग सोसून कसेबसे आजगाव गाठले. वाघबिळाच्या मुरगळ्यातून वळताना अंड्याला आलेल्या कोंबडीसारखी एसटी करकरली आणि त्या दिवशी शाळेसमोर उभी राहिली. थांबतानाही एसटीनं एक शेवटचा गचका दिलाच. त्या गचक्यानं ठेच लागून डोकीवरच्या माठातलं पाणी हिंदकळावं तशी आतली माणसं लडबडली आणि कंडक्टरचा आवाज झाला, आजगाव ट्रेनिंग कॉलेज. तसा आम्ही चाचपडलो आणि 2 माझ्याजवळ बसलेल्या एका एस्मास हायस्कूलविषयी चौकशी केली. त्यांनी दोन्ही संस्था एकाच इमारतीत चालतात असे सांगितले. तेव्हा आम्ही घाईघाईत खाली उतरलो व शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. पाहतो तो हायस्कूलचे कार्यालय बंद होते. हे पाहताच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण ट्रेनिंग कॉलेजचे कार्यालय चालू होते. तेथे चौकशी केली तेव्हा सामंत सर घरी गेल्याचे कळले व मुलाखतीस 3 वाजता येणार असल्याचे समजले. मुख्याध्यापकांना त्यांच्या घरी राहत्या घरीच भेटावे असा मनात विचार आला. पण शाळेचे प्रयोग सहाय्यक श्री जाधव यांच्याकडे त्यांच्या राहत्या ठिकाणी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. मी त्यांच्या अंगणात उभा राहिलो आणि जाधवांनी पुढे होऊन सामंत सरांना हाक मारली आणि मी आल्याचे सांगितले. तसे सामंत सर पटकन बाहेर आले. ज्यावेळी सामंत सरांचे मला प्रथम दर्शन झाले तेव्हा इतक्या मोठ्या शाळेचे ते मुख्याध्यापक असतील अशी पुसटशी कल्पना देखील मनात आली नाही. ज्यावेळी त्यांनी माझी अवस्थेनेच विचारपूस केली आणि त्यांच्या त्या नित्याच्या लकबीने चला मी येतोच असे म्हणाले तेव्हा हेच मुख्याध्यापक आहेत अशी माझी खात्री झाली. त्यांची ती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या त्या देहाला अतिशय शोभून दिसायची. त्यांचे ते दर्शन म्हणजे खरोखरच हाडाच्या शिक्षकाचे प्रत्यंतरच होते. ठीक 2:30 वाजता सामंत सर शाळेत आले तेव्हा एखादा वाघ डोंगरात यावा आणि त्याचा वास जनावरांना लागावा व सर्व जनावरे बिथरून जावीत, तशी स्थिती येथील नोकर वर्गाची झाली. सामंत सर आले असे ऐकताच सर्वत्र धावपळ सुरू झाली. तशीच सर्व कामे पटापट होऊ लागली. हे सारे दृश्य मी बाहेरून बसून पाहत होतो. थोड्याच वेळात एका शिपायाकडून आम्हाला आत बोलवण्यात आले. कार्यालयात पाऊल टाकताच सामंत सरांची या अशी वाणी बाहेर पडली. त्याने आम्हाला सहानुभूतीपूर्वक काही गोष्टी ऐकवल्या व शेवटी प्रश्नावलीचा एक कागद आमच्या हातात दिला व म्हणाले, तुमची सर्व प्रमाणपत्रे इकडे द्या आणि अर्ध्या तासात ही प्रश्नावली सोडवून द्या. जसे विद्यार्थी परीक्षेला बसवले जातात तसे आम्हाला बसवण्यात आले. अर्ध्या तासाने आमच्याकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली. थोड्याच वेळात मुलाखतीला सुरुवात झाली. मुलाखत घेण्यासाठी स्कूल कमिटीचे सदस्यही होते पण ते नाममात्र. सर्व काही सामंत सरांकडून विचारले जायचे. त्यावेळचा तो प्रसंग मला आजही आठवतो. मला मुलाखतीसाठी कार्यालयात बोलवण्यात आले. मी आत गेलो. सामंत सर मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात माझ्याकडून लिहून घेतलेली प्रश्नावली व त्यांची उत्तरपत्रिका होती. मी थेट त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो. माझ्या डाव्या व उजव्या बाजूला स्कूल कमिटीचे सदस्य होते. मला पहिल्यांदा काहीच वाटले नाही. पण जेव्हा सामंत सर प्रश्नावलीतील एक एक प्रश्न वाचू लागले व प्रत्येक प्रश्नांच्या वेळी डोळ्याच्या भुवया आणि नाकाचा शेंडा वर खाली करू लागले तसे माझे काळीजही वर खाली होऊ लागले. अर्थात त्यांची ती सवय होती, पण मी नवीनच असल्यामुळे आणि मला माहिती नसल्यामुळे मला वाटायचे की माझे प्रश्नाचे उत्तर चुकले असावे. इथंही आपल्या पदरी अपयश येणार की काय असा विचार चमकून गेला तोच सामंत सर मला उद्देशून म्हणाले, तुम्ही हायर सेकंडरीला मराठी घेऊ शकाल का? मी हो म्हटले खरे, परंतु मला शिकवण्याचा अनुभव नसल्यामुळे थोडी भीती वाटू लागली. परंतु या थोर मनाच्या भल्या माणसाने मला फार मोठा धीर दिला. माझे मनोधैर्य वाढीस लावले. ते म्हणाले, अहो तुम्ही कशाला घाबरता? मी दाखवीन की कसे शिकवायचे ते. मग तर तुम्ही शिकवाल की नाही
या त्यांच्या उद्गाराने मी अक्षरशः भारावून गेलो आणि माझ्यातील भीतीचे भूत पार नाहीसे झाले व एक अद्भुत शक्तीच माझ्यात निर्माण झाली. मी 2 दिवसानंतर म्हणजे 14 जुलै 1980 रोजी शाळेत हजर झालो. त्या दिवशी माझ्या राहण्याची व्यवस्था या दिलदार मनाच्या थोर महात्म्याने स्वतःच्या घरी केली. दुसरी दिवशी शाळेत आल्यानंतर पुन्हा एकदा माझे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला व प्रार्थना संपताच बोले तैसा चाले या शब्दप्रयोगाप्रमाणे त्यांनी मला 12वीच्या वर्गावर एक पाठ घेऊन दाखवला व तेथेच म्हणाले, अहो यात काय आहे, तुम्ही सहज शिकू शकाल. अशा प्रकारे मला त्याने सहकार्य केले. ही आठवण मी कधीही विसरू शकत नाही. अशा थोर पुरुषाच्या आत्म्याला त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी शांती लाभो हीच एक ईश्वरापाशी प्रार्थना. सामंत गुरुजींची संस्थानिष्ठा भाग 1. कै रा. गो. सामंत यांचे कर्तृत्व. लोककल्याणच्या वास्तू व त्यांचा विस्तार. लेखक आहेत रा. गो. सामंत. लोककल्याण शिक्षण संस्थेने जून 1962 मध्ये 2 संस्था एकाच वेळी सुरू केल्या. प्राथमिक शिक्षकांच्या अध्यापन पदविकेचा विशेषतः सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला या तालुक्यातल्या अप्रशिक्षित शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी या भागातील सोय ही एक त्यावेळची अपूर्वायची गोष्ट होती. तसेच आजगाव, धाकोरा, नानोस, तिरोडा, मळेवाड, गुळदवे, आरोस, कुंडुरा तसेच गोमंतकातील पेडणे तालुक्यातील काही गावे या प्रदेशातील सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाची या गावी माध्यमिक विद्यालय सुरू करून संस्थेने एक चांगलीच शैक्षणिक सोय उपलब्ध करून दिली. संस्थेच्या कार्याने पंचक्रोशीतील लोकांचे समाधान व आनंद. वरील दोन्ही शैक्षणिक संस्था या गावी सुरू झाल्याने सर्वसामान्य लोक तसेच शिक्षणप्रेमी पालक लोककल्याणाने सुरू केलेल्या या शैक्षणिक सुविधेने संस्थेकडे मोठ्या कृतज्ञतेच्या भावनेने पाहू लागले. पुढे ते संस्थेच्या पुढील काळातील शैक्षणिक प्रगतीच्या वेगाने भारावून गेले. विशेषतः योगायोगाने याच गावचे सुविद्य श्री स. य. आजगावकर हे संस्थेच्या प्रारंभिक अवस्थेत येथील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करीत होते. श्री आजगावकर यांचे पारंपरिक मोठेपण संस्थेला लाभले. एवढेच नव्हे तर त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व येथील दोन्ही शिक्षण संस्थांना त्यांचे कार्य उत्तम तऱ्हेने सुरू ठेवण्यास उपयोगी पडले. आजगावकरांनी संस्थेच्या उत्साहाला आनंदाने सक्रिय उत्तेजन दिलेले आहे. अशा रीतीने संस्थेचा हा शुभारंभ प्रेम, आदर, उत्सुकता व श्रद्धा आणि सुसंवाद यांनी युक्त असल्यामुळे संस्थेची वाटचाल यशस्वी झालेली आहे. संस्थेची प्रारंभीची आर्थिक परिस्थिती. संस्थेचा प्रारंभ उत्साहपूर्ण, गतिमान, नियोजनबद्ध होता. तरीही या दोन्ही शिक्षण संस्थांची सुरुवात ही येथील दास्तान इमारतीत झाली. 60 वर्षाहून अधिक काळ ज्या ठिकाणी दारू गाळण्याचे काम चालत होते त्याच येथील दास्तान इमारतीत अध्यापक विद्यालयाचा एक व माध्यमिक शाळेचा एक असे 2 वर्ग सुरू झाले. संस्थेच्या मालकीची अशी इमारत संस्थेला नव्हती, म्हणून या दास्तान इमारतीवर संस्थेने 1962 साली सुमारे 15,000 रुपये खर्च करून तेथेच शिक्षण कार्य चालू ठेवले. त्यावेळचे शिक्षण संस्थांना मिळणारे अनुदान, शिक्षकांचे वाढते पगार, वाढत जाणाऱ्या वर्गसंख्येप्रमाणे चणचण भासणाऱ्या वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी, शास्त्र, चित्रकला यासारख्या विशेष विषयांना आवश्यक असणाऱ्या विशेष प्रकारच्या खोल्या, क्रीडांगणे तसेच शास्त्र, इंग्रजी यासारख्या विषयासाठी प्रशिक्षित शिक्षक इत्यादी एक ना अनेक शैक्षणिक समस्या संस्थेसमोर उभ्या होत्या. पंचक्रोशीतील लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता वरील समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांकडून भरघोस आर्थिक सहाय्य मिळणे फारच कठीण होते. अशा या परिस्थितीत उपलब्ध अशा तुटपुंज साधनांनी वर्षानुवर्षे वाढत राहणाऱ्या खर्चाला सामोरे जात संस्थेने सन 1962 ते 1972 हे दशक मोठ्या जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण केले. सन 1973 मध्ये संस्थेच्या मालकीची इमारत 1962 ते 1972 या 10 वर्षाच्या काळातील अनुभव लक्षात घेऊन सर्व शैक्षणिक समस्यांचा विचार करून एक तातडीची उपाययोजना म्हणून संस्थेने सन 1973 मध्ये आपल्या मालकीची 7 खोल्यांची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. या संकल्पाला कै श्री सखाराम शिवराम प्रभू आजगावकर, श्री शामराव शिवराम प्रभू आजगावकर, कै महादेव रघुनाथ प्रभू व श्री भगवंत घनश्याम प्रभू आजगावकर यांनी संस्थेला ज्ञानपत्राने दिलेल्या सुमारे 1 एकर जमिनीची
मोठी देणगी होती. या दानशूर सद्ग्रस्तांच्या त्याने त्यावेळी केलेल्या त्यागातून संस्थेला या ठिकाणी स्थैर्य मिळण्यास मदत झाली, हे येथे कृतज्ञतेने नमूद करणे आवश्यक आहे. 7 खोल्यांच्या इमारतीला मिळालेले अर्थसहाय्य. संस्थेच्या संकल्पाप्रमाणेच 7 खोल्यांची इमारत पुरी करणे हे संस्थेला फार मोठे आव्हान होते. या संकल्पाला सिद्धी मिळण्यासाठी काही श्रीमती राधाबाई तुकाराम देसाई, श्री लक्ष्मण सखाराम आजगावकर, श्री गणपत सखाराम आजगावकर ह्या बंधुद्वयांनी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य करून संस्थेच्या बांधकामाच्या प्रारंभी फार मोठा दिलासा दिला. आजगाव दाकोरा येथील श्री वेताळेश्वर सॉमिलचे मालक सर्व श्री प्रभू नातू काकतकर, दळवी, गवस, मराठे, प्रभुराळकर, गोवेकर या शिक्षणप्रेमी सद्ग्रस्तांनी संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी मौल्यवान असे इमारती लाकूड दिले. तसेच पंचक्रोशीतील व्यक्तीने आणि कुटुंबाने आपापल्या परी संस्थेला अर्थसहाय्य करून 7 खोल्यांच्या इमारतीच्या बांधकामाला सिद्धी मिळवून दिली. संस्थेच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता सुमारे 1 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प तातडीने पुरा करणे हे फार कठीण काम होते. परंतु वर उल्लेख केलेल्या सद्ग्रस्तांच्या आणि इतर ग्रामस्थांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य व सहानुभूती मिळाल्याने संस्थेच्या मालकीची 7 खोल्यांची इमारत या ठिकाणी उभी राहिली. अशा तऱ्हेने सन 1973 संस्थेने आपल्या इतिहासातील पुढील दशकाकडे मोठ्या आत्मविश्वासाने व उत्साहाने वाटचाल सुरू केली. बदलत्या परिस्थितीप्रमाणे शिक्षण संस्थांना स्वतंत्र प्रयोगशाळा, क्रीडांगण या सुविधांची गरज होती. प्रशालेच्या आणि अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या श्रमातून सन 1974 ते 1978 या 4 वर्षाच्या कालावधीत 3,500 चौरस फुटाची 3 मोठी क्रीडांगणे तयार झाली. विद्यार्थ्यांच्या या श्रमदानाचे मोल सांगायचे झाले तर ते सुमारे 10,000 रुपयांचे आहे. सन 1972 सुरू झालेल्या नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून संस्थेने 3 प्रयोगशाळांची सन 1975 तरतूद केली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून तयार झालेली क्रीडांगणे आणि 3 स्वतंत्र प्रयोगशाळा या गोष्टी संस्थेच्या वाटचालीच्या दृष्टीने दुसऱ्या दशकातील विशेष अभिमानाच्या गोष्टी आहेत. विज्ञान अध्यापन सुधार योजनेखालील इमारत. सन 1979-80 संस्थेने इयत्ता 5वी ते 7वीच्या वर्गाच्या शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा व अध्यापक विद्यालयाला पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांना मार्गदर्शन करावयाला मिळालेल्या शास्त्रीय उपकरणांचा विचार करून 1,000 चौरस फुटाची एक प्रशस्त प्रयोगशाळा बांधली. त्याचबरोबर फावल्या वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांना करता यावा म्हणून आणि विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करता यावे म्हणून 1,000 चौरस फुटाच्या वाचनालयाची इमारत बांधली. या इमारतीलाही या गावचे श्री वेताळेश्वर स्वामींचे मालक मेसर्स नातू यांनी इमारती लाकडाच्या रूपाने सहाय्य केले. दिवसेंदिवस संस्थेची होत असलेली प्रगती व व्याप या गोष्टी ध्यानात घेता संस्थेचे स्वतंत्र कार्यालय असणे ही एक नितांत गरज होती. तातडीच्या गरजा पूर्ण केल्यानंतर संस्थेने सन 1984-85 स्वतःचे असे कार्यालय आवारात बांधले. सन 1971 सुरू झालेल्या उच्च माध्यमिक वर्गासाठी स्वतंत्र वर्ग खोल्या बांधण्याच्या संस्थेच्या विचाराने मूर्तरूप घेऊन संस्थेच्या या रौप्यमहोत्सवी वर्षी 2 वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले. यासाठी श्री वेताळेश्वर सॉमिलचे मालक यांनी 6,000 रुपयांचे सहाय्य केले. त्याचप्रमाणे अनेक दानशूर सद्ग्रस्तांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी रौप्य महोत्सव वर्षासाठी म्हणून लहान मोठ्या देणग्या देऊन संस्थेचा हा 2 खोल्यांचा प्रकल्प पुरा करण्यास मदत केली. अजूनही पुष्कळ दानशूर व्यक्तीकडून देणग्या येत आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी 1986 श्री लक्ष्मीकांत रामचंद्र नार्वेकर व श्री रामचंद्र वामन परुळकर यांनी शालेय इमारतीसाठी रुपये 8,000ची देणगी देऊन संस्थेला उपकृत केले आहे. संस्था त्यांची ऋणी आहे. लोककल्याण शिक्षण संस्थेने सन 1962 सुरू केलेल्या या दोन्ही शिक्षण संस्थांचे कार्य एका दास्तान नावाच्या इमारतीत सुरू झाले. त्याच दास्तानाला आतून बाहेरून शिक्षण कार्याला उपयुक्त असे स्वरूप दिले गेले. तसेच संस्थेने आपल्या स्वतःच्या मालकीच्या अशा 13 वर्ग खोल्या तयार केल्या. आज संस्थेकडे संस्थेच्या मालकीच्या इमारती, संस्थेकडे दीर्घ मुदतीच्या वापरासाठी कराराने मिळालेली दास्तान इमारत, संस्थेचे स्वतंत्र कार्यालय, अद्ययावत अशी शैक्षणिक साधन सामग्री, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्गासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशी क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर अशा आवश्यक सुविधा असून नजीकच्या काळात यापेक्षाही जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मनोदय आहे. सामंत गुरुजींची संस्थानिष्ठा भाग 2.
सरांचे संस्थेसंबंधी सिंहावलोकन. डिसेंबर 1987. लोककल्याणच्या सेवेत 25 वर्षे. लेखक श्री राघव सामंत. लोककल्याण शिक्षण संस्थेने आजगाव येथे 1962 सुरू केलेल्या विद्याविकास अध्यापक विद्यालय व विद्याविहार इंग्लिश स्कूल या दोन्ही संस्थांना यावर्षी 1987 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही संस्थांनी आपल्या प्रगतीची वाटचाल आपले ध्येय नजरेसमोर ठेवून संतपणे पण निश्चित दिशेने प्रवाहात आलेल्या सर्वांना सांभाळून घेऊन ऊन पाऊस वादळ वारे यांना समर्थपणे तोंड देत संपन्नतेकडे केलेली आहे. गेल्या 2 तपांच्या कालावधीमधल्या या संस्थांच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचे आर्थिक राजकीय जातीय प्रदूषण न झाल्याने त्या प्रवाहाला एक स्वच्छ निकळ स्वतःच्या अशा आगळ्या रंगाची चमक आलेली आहे. शासन समाज चालक सेवक विद्यार्थी या सर्वांना समाधान व आनंदित असताना स्वतःची अस्मिता स्वतंत्रपणे जोपासणाऱ्या सामाजिक बांधिलकीची बूज राखून निर्लसपणे कार्यरत असलेल्या या संस्थेत आरंभीपासूनच एक सेवक म्हणून बालसेवा करण्याची भागी लाभलेला मी एक. या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षी जेव्हा मी सिंहावलोकन करतो तेव्हा मनाला हुरूर लावणारी अशी कोणतीही घटना मला आठवत नाही, दिसतही नाही. नजरेसमोर येतात ती जतन केलेली काही मूल्ये व कार्यरत झालेल्या काही परंपरा. येथील शैक्षणिक वातावरणात मी स्वतः शिक्षक म्हणून घडलो विकसित झालो हे मला येथे कृतज्ञतेच्या भावनेने सांगावेसे वाटते. शिक्षण संस्थेच्या विकासात त्या संस्थेतील सर्वांचा सक्रिय सहभाग असला तरच त्या संस्थेचा विकास शक्य असतो. हा सहभाग मिळण्यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांवर संस्था चालकांचा विश्वास असावा लागतो. ही विश्वासार्हता जाणणारे संस्थाचालक संस्थेला लाभले म्हणूनच आम्ही बालसेवक खऱ्या अर्थाने शिक्षण कार्य करू शकलो. लोककल्याण शिक्षण संस्थेने खरेखुरे लोककल्याणच गेल्या 25 वर्षात साधलेले आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाने पदरमोड करून संस्थेला आजचे स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. शिक्षण कार्याला यथार्थता आणलेली आहे. मी या शाळेत जून 1962 पासून शिक्षक आहे. या संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे संस्थेतील मुलांची सेवा ज्ञानदानाने केलेली आहे हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. शिक्षक हा उत्तम विद्यार्थी असतो ही उक्ती नजरेसमोर ठेवून मी माझ्या विषयाचा व्यासंग सतत चालू ठेवला आणि म्हणूनच मी मुलांचे हित साधू शकलो असे येथे नम्रपणे सांगू इच्छितो. मला वेळोवेळी माझ्या शिक्षकगणाने आपल्या अभ्यासाने प्रतिसाद दिला आहे. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझ्या सर्व सहकार्याने मला माझ्या इच्छित कार्यात सक्रिय सहभाग देऊन जे सहकार्य दिले आहे ते मी विसरू शकत नाही. मी शिस्तप्रिय असल्यामुळे माझ्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांनी आदराने मान दिलेला आहे. मला सर्वजण नादिष्ट व्यक्ती म्हणून ओळखतात. माझ्या मनोवृत्ती ओळखून मला उत्तेजन देणारे संचालक मंडळ मला लाभले हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या शिक्षक पेशात मी पुष्कळ शिकलो. माझ्या बुद्धीप्रमाणे आणि कृतीप्रमाणे मला सुचेल तसे मी माझ्या शाळेत अनेक उपक्रम माझ्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने यशस्वी केले. लोककल्याण शिक्षण संस्थेच्या विविध वास्तूंचा विस्तार करण्यामध्ये जो मी प्रयत्न केला आहे त्यामध्ये आजगावकरांचे व संचालक मंडळाचे मला मिळालेले सक्रिय सहकार्य मला विसरता येणार नाही. तसेच प्रारंभीच्या काळात माझे मार्गदर्शक गुरु काही भाईसाहेब आजगावकर यांनी माझ्या कार्यात मला जे दिग्दर्शन केले त्यामुळेच मी या संस्थेत कार्यक्षमतेने कार्य करू शकलो आहे असे कृतज्ञतेच्या भावनेने मला सांगावेसे वाटते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 1975 साली माझ्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल व प्रशंसनीय लोकसेवेबद्दल मला जिल्हा परिषद पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आभार मानतो. हा सत्कार व्यक्तिशः माझा नसून संस्थेच्या शिक्षण कार्याचाच हा गौरव आहे अशी माझी भावना आहे. आजगावच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने 26 जानेवारी 1983 रोजी प्रजासत्ताक दिनी आजगाव ग्रामपंचायतीने विद्याविहार इंग्लिश स्कूल व विद्याविकास अध्यापक विद्यालय या शिक्षण संस्थांना 2 दशकातील शैक्षणिक कार्याचा जाहीर गौरव करून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्तेनुसार पहिल्या 3 क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी रोख रकमेची पारितोषिके देता यावीत म्हणून लोककल्याण शिक्षण संस्थेकडे 501 रुपयांची रोख रक्कम कायम ठेव म्हणून सुपूर्द केलेली आहे. ही घटना संस्थेला भूषणावा आहे. वर निर्देश केलेला सन्मान लक्षात येता आमची ही ज्ञान मंदिरे योग्य तऱ्हेने शिक्षण सेवा व जनसेवा करीत आहेत असे मानाव्यास हरकत नाही. लोककल्याण शिक्षण संस्थेच्या शिक्षण कार्यात मला माझ्या शिक्षक सहकार्याकडून व विद्यार्थ्यांकडून यापुढे पूर्वीप्रमाणेच उत्तम प्रकारे साथ मिळेल अशी खात्री बाळगतो. धन्यवाद. विद्याधर रामचंद्र सामंत, सामंत सरांचे सुपुत्र यांच्या शब्दात. बाबांचा संसार म्हणजेच आजगाव हायस्कूल. 8 जून 1962 ते 25 फेब्रुवारी 1993 यापैकी पहिला दिवस मला माहीत असण्याचा प्रश्नच नाही. माझ्या जन्मापूर्वी 4.25 वर्षांचा काळ मला समजू लागल्यापासून व माझ्या स्मृतीत असलेला काळ म्हणजे साधारणपणे 1971
ते 1993. बाबा सकाळी 7-7:30ला शाळेत निघून जायचे व संध्याकाळी 7:30ला घरी यायचे. घरातील कोणत्याही बाबतीत निर्णय फक्त बाबाच घ्यायचे. बाबांनी घेतलेल्या निर्णयात कधीच चूक असणार नाही याची निश्चिती असल्यामुळे त्या निर्णयावर हुकूम पाळायचे एवढेच आम्हाला माहीत. आज मी किंवा इतर कुटुंबीय जे आहोत ते बाबांच्या निर्णयाची गोड फळं. आम्ही कधी सुट्टीत पिंगुळीला आलो तरी बाबा आजगावलाच असायचे. गेल्या 30 वर्षात बाबांनी ज्या कस्ता खाल्ल्या, पर्यायाने आईला जो त्रास सहन करावा लागला त्याची फलश्रुती दिसली 30 नोव्हेंबरला. जो दिवस कधी येऊ नये असं वाटायचं तो बाबांच्या निरोप समारंभाचा दिवस. माजी विद्यार्थ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. त्या दिवशी आम्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं, विरहाचं. आजगावची शाळा व आजगावच्या भाड्याच्या 2 खोल्या जिथं गेली 30 वर्षे काढली त्यांचा विरह सहन होत नव्हता, परंतु त्याला सामोरं जाणं भाग होतं. बाबा म्हणाले होते की मी 25 मार्चला आजगाव सोडणार, पिंगुळीला राहायला येणार. नियतीला ते मान्य नव्हतं. बाबांचा जन्म हा केवळ आजगावसाठीच असावा. 25 फेब्रुवारीला आम्हाला कुणालाही चावून न देता काळाने बाबांना हळूच उचलून नेलं. संस्थेचा शाळेचा विचार डोक्यात असतानाच तेवढंच एक समाधान आम्हा कुटुंबियांना.